विधानसभेच्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या चर्चा सुरू झाल्यात। नाना पटोले हायकमांडशी चर्चा करून नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणार असल्याची चर्चा होती आणि त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्व बदलासंदर्भात मुंबईपासून दिल्लीपर्यंत नेमक्या काय घडामोडी सुरू आहेत बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। काँग्रेसच्या पराभवानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे। त्यातच प्रदेशाध्यक्षांनी पराभवाची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणी निकालानंतर तत्काळ काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी केली आहे। पराभवाची जबाबदारी प्रदेशाच्या नेत्यांनी घ्यायलाच हवी, ते प्रदेशाच्या नेत्यांनी घ्यायलाच हवी आणि ते क्रमप्राप्त आहे। कशा पद्धतीने ही जबाबदारी घ्यायला हवी, राजीनामा घ्यायला हवी, त्यांनी राजीनामे द्यायलाच हवेत, प्रदेशला सुद्धा आणि मुंबईमध्ये सुद्धा। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राज्यातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेस हायकमांडकडे राजीनामा देणार असल्याची चर्चा राज्यात सुरू झाली आहे। नाना पटोले यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे या चर्चेचा जोर वाढल्याचं दिसतंय। मात्र काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्याला यातील काही माहित नसल्याचं म्हटलंय। या संदर्भात मला नक्की त्यांची भूमिका काय मांडली हायकमांड पुढे याची माहिती मी घेतोय आणि मला या संदर्भातली पूर्ण माहिती नाही, त्यामुळे मी यावर अधिक भाष्य करणं उचित होणार नाही। दरम्यान काँग्रेस हायकमांडच्या अतितातडीच्या आदेशानंतर अमित देशमुख तातडीने मुंबईकडे रवाना झाले। नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अमित देशमुख यांच्याकडे येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दुसरीकडे नाना पटोले यांनी मात्र राजीनाम्याच्या बातम्यांना पूर्णविराम दिलाय। आपण राजीनामा दिला नसल्याचं नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय। मैं तो अभी अध्यक्ष जी को मिलने जा रहा हूँ, अभी तो कोई इस्तीफा दिया नहीं। किसने बताया आपको? मैं तो अभी अध्यक्ष जी को मिलने जा रहा हूँ, अभी तो कोई इस्तीफा दिया नहीं। आता मी जवळपास पाऊण तास आदरणीय खरगे साहेबांसोबत या विषयावरची सगळी चर्चा झालेली आहे। राहुलजींसोबतही आज नाही तर उद्या सकाळी माझी भेट होईल, त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो आहे आणि या निकालाच्या नंतर पुढची रणनीती कशी करावी आणि लोकशाही कशी वाचवता येईल याच्यावरचे सगळे प्रयत्न आम्ही करू। तर काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या सुरू असलेल्या चर्चेत भाजपचे नेते राहुल नार्वेकर यांनी उडी घेत नाना पटोले यांना टोला लगावलाय। केवळ राजीनामा देऊन नव्हे तर आपण काय चुका केल्या आहेत याच्यावरती चिंतन करून त्या चुका परत घडू नयेत अशी खबरदारी घेतली तर जास्त योग्य राहील। विजयाचे वाटेकरी अनेक असतात, मात्र पराभव अनाथ असतो असं म्हटलं जातं। तशीच काहीची परिस्थिती काँग्रेसची झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे काँग्रेस हायकमांड नेमका काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लातूरहून वैभव बालकुंदेसह उर्वशी खोना, झी 24 तास, नवी दिल्ली।